नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मग ते दुसरीचा वर्ग राहू दे, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी सगळ्या वर्गांसाठी महत्त्वाचा असा पदावली हा घटक आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकवणार आहोत। बघा, आपल्या सगळ्यांना बेरीज येते, वजाबाकी येते, गुणाकार येतो आणि भागाकार सुद्धा येतो। पण जर या सगळ्या क्रिया एकाच वेळी दिल्या असतील, एकाच गणितामध्ये या सगळ्या क्रिया दिल्या असतील, तर मग नेमक्या आधी क्रिया करायची कोणती, या ठिकाणी मुलांचा गोंधळ उडतो। मग तोच गोंधळ दूर करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पदावलीवर आधारित काही उदाहरणं सोडवून घेणार आहोत, जेणेकरून पदावलीवरील कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होणार आहे याची खात्री मी आपल्याला देते। व्हिडिओला सुरुवात करतोय, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कमेंट करायला सुद्धा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सबस्क्राइब समोरील बेल बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून आपले सर्व नवीन नवीन नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। कारण आपल्या या चॅनलवर आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असे महत्त्वाचे व्हिडिओज अपलोड करत असतो, त्याचा मुलांना नक्कीच अभ्यासामध्ये फायदा होईल। मग इथे आपला पहिला प्रश्न आहे 48/8 अधिक 36/6 वजा 9/3। आता पदावलीचे काही नियम आहेत। सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे काय, जर गणितामध्ये कंस असेल तर पहिल्यांदा कंस सोडवायचा, हा पदावलीचा पहिला नियम। आणि दुसरा नियम म्हणजे काय, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी हे सगळं काय असेल, पण गुणाकार भागाकार पहिल्यांदा करून घ्यायचं आहे। आणि गुणाकार भागाकार हे दोन्ही एकाच घरातील चिन्ह आहेत, त्याच्यामुळे गुणाकार आणि भागाकार ज्या क्रमाने आला असेल त्याच क्रमाने सोडवायचं आहे। सपोज गुणाकार पहिल्यांदा आला असेल तर पहिल्यांदा काय करायचं आहे, गुणाकारच करायचं आणि मग भागाकार। पण एखाद्या गणितामध्ये जर भागाकार पहिल्यांदा आला असेल आणि गुणाकार नंतर असेल तर पहिल्यांदा भागाकाराची क्रिया करा आणि मग गुणाकार करा। आणि चौथा नियम काय सांगतो, बेरीज, गुणाकार, भागाकार, वजाबाकी हे चारही चिन्ह जर एकाच गणितामध्ये असेल तर गुणाकार आणि भागाकार हे दोन्ही चिन्ह हे दोन्ही आधी क्लिअर करायचे, म्हणजे हे दोन्ही आधी सोडवायचे आणि मग बेरीज वजाबाकी आहेत त्या क्रमाने सोडवायचे। आता नियम सांगितले की लगेच लक्षात येणार नाहीत, आपण गणित घेतली तर आपल्या लक्षात येईल। मग इथे आपल्याला पहिल्यांदा मी इथे अधोरेखित केले बघा, 48/8 आणि 36/6 आणि 9/3। कारण भागाकार आहे, भागाकाराची क्रिया पहिल्यांदा करायची, म्हणून आपल्याला जी क्रिया करायची त्याला मी अधोरेखित करायची आणि आपण सगळ्यांनीच तसं करायचं आहे, अधोरेखित करायचं आहे। मग आपल्याला माहिती आहे 48/8 बरोबर उत्तर किती येतं, 6 येतं, कारण 6 8 48। अधिकच्या इथे मी अधिक दिलं, 36/6 बरोबर इथे किती आलं 6 वजा 9/3 किती येणार आहे उत्तर 3। आता बघा इथे बेरीज आणि वजाबाकी या दोनच क्रिया राहिल्या, मग पहिल्यांदा बेरीज वजाबाकी आहे त्या क्रमाने करतो आपण। मग पहिल्यांदा बेरीज 6 अधिक 6 बरोबर किती 12 वजाचे इथे वजा आणि अधिक वजा 3, 12 वजा 3 यांची जर वजाबाकी केली तर उत्तर किती येतं 9। मग 9 कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये। बघा या पद्धतीने किती सोपं आहे गणित। आता पुढचा गणित बघूया। पुढचा प्रश्न बघा, 144/12 वजा 196/14 अधिक 25/5 गुणिले 3। आता इथे सुद्धा सेम तसंच करायचं आहे बघा, इथे मी भागाकार आहे त्याला मी अधोरेखित केलेलं आहे। मग 144/12 याचं उत्तर किती येते तर 12च, वजाचे इथे मी वजा देते 196/14 आपल्याला मिळते 14 गुणिले 14 बरोबर 196, मग यांचा भागाकाराचं उत्तर आहे 14। अधिकचे इथे मी अधिक देते, पहिल्यांदा कंस आहे, कंस सोडवून घेऊया, 25/5 बरोबर किती येते इथे उत्तर 5 5 25 5 गुणिले 3। आता हे आहे तसं ठेवायचं आहे, पहिल्यांदा गुणाकार करायचा 12 वजा 14 अधिक 5 त्रिक 15। आता इथे अधिक 12 इथे काही नाही म्हणजे अधिकचं चिन्ह असतं आणि हे वजा 14 आहेत। आता याच्यामध्ये बघा 12 वजा 14 अधिक 15 आपल्याला माहिती आहे वजाबाकी चिन्ह हे अधिक चिन्हापेक्षा मोठं आहे, त्याच्यामुळे इथे काय करायचे या दोघांची वजाबाकी। आता आपल्याला माहिती आहे की 12 मधून 14 जात नाहीत, पण 14तून 12 जातात, कारण आडवी वजाबाकी आहे। मग 14तून 12 केले तर उत्तर येतं 2। आता इथे बघा इथे काहीच चिन्ह नाही म्हणजे इथे अधिक असतं आणि इथे कोणतं चिन्ह वजा चिन्ह आहे, मग अधिक आणि वजा याच्यामध्ये वजा चिन्ह हे मोठं आहे, म्हणून मी इथे मोठी संख्या कोणती आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह या उत्तराला द्यायचं आहे। कधी, ज्यावेळेस अधिक आणि वजा असं असतं, म्हणजे छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करायची असते त्याच वेळेस। मग इथे मोठी संख्या आहे 14, म्हणून मी 14च्या समोर वजा चिन्ह आहे म्हणून मी इथे मी वजा देते। बाकीचं बघा अधिक आणि हे 15। आता इथे बघा वजा 2 अधिक 15, मी नेहमी सांगते
की वजा आणि अधिक या चिन्हांमध्ये मी सांगते, चिन्हांमध्ये वजा चिन्ह हे मोठं आहे. म्हणजे बेरीज आणि वजाबाकी जर असेल तर त्यावेळेस वजाबाकीच करायची. मग बघा 15 मधून जर हे 2 गेले तर उत्तर किती येतं? 13. आता चिन्ह देताना मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय. मग 2 आणि 15 याच्यामध्ये 15 ही संख्या मोठी आहे, मग 15च्या पुढे अधिक चिन्ह आहे म्हणून मी इथे चिन्ह अधिक दिलं तरी चालतं आणि अधिक चिन्ह नाही दिलं तरी चालतं. म्हणजे इथे आपलं उत्तर किती आले? 13. मग 13 कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणजे आपल्या या पदावलीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 13. पुढचा प्रश्न बघूया. बघा इथे महिरूपी कंस आहे किंवा चौकोनी कंस घेतला तरी इथे चालू शकतं. 25 अधिक 24 भागिले 6 कंस पूर्ण 3 महिरूपी कंस गुणिले 2. आता याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हा कंस सोडून घ्यायचे. बाकीचे आपण आहेत तसं आधी लिहून घेऊया. बघा इथे मी 25 आहे तसं लिहून घेते, अधिकचे इथे अधिक पण आहे तसं लिहून घेते. आता हे 24 भागिले 6 कारण आपल्याला कंस आधी सोडवायचं म्हणून मी याला अधोरेखित केलं आहे. आपणही गणित सोडवताना असंच करायचं आहे. मग 6 चौक 24 याचं उत्तर किती आले? 4. आणि आता कंस सोडवून झाले त्याच्याबाहेर 3 आहेत. आता इथे काहीच नाही म्हणजे काय असतं तर गुणाकार असतो आणि हे गुणिले हे 3. हा कंस हा बघा या पद्धतीनं आणि गुणिले परत 2 आहेत. आता मात्र इथे आपल्याला आधी आतलं सोडवून घ्यायचं. मग इथे गुणाकार आहे आपल्याला माहिती आहे बेरीजेपेक्षा गुणाकार भागाकार पहिल्यांदा करून घ्यायचा. मग इथे 25 आहे तसं लिहायचं अधिक 4 त्रिक 12. आता हा कंस काढला तरी चालतंय. नाही आधी आपण कंस सोडवून घ्यायचा आहे पूर्ण आणि गुणिले हे 2 आहे. मग आधी आपल्याला कंस सोडवायचं आहे म्हणून मग आहे तसं आधी ह्यांची बेरीज करून घेऊया. 25 अधिक 12 बरोबर किती येतं? 37. बघा 5 आणि 2 7, 2 आणि 1 3, 37 गुणिले 2. आता कंस पूर्ण सोडवून झाले म्हणून आपण बाहेर यायचं आणि हे गुणिले 2 आहे तसं लिहायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे 7 2 14 हचलाला हा 1 बेत्रिक 6 6 आणि 1 7 म्हणजे 37 2 74. बघा बे 7 14 हचलाला 1 बेत्रिक 6 6 आणि 1 हा 7 74. मग बघा बरं इथे आपल्याला 74 उत्तर दिलेलं आहे पर्यायामध्ये म्हणून आपले या पदावलीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 74. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा 24 ब्रॅकेट 24 ब्रॅकेट 24 ब्रॅकेट 25 या पदावलीतील खालीलपैकी कोणत्या चिन्हांचा संच वापरला तर समीकरण बरोबर येईल. बघा हे गणित सोडवूया पण त्याआधी व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करून घ्या. कारण तुमचं एक लाईक माझा उत्साह वाढवतो. मला नवीन सोप्या नवीन गणितांसाठी सोप्या पद्धती सांगण्यासाठी मला एक प्रेरणा मिळते. त्यामुळे नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर याच्यासाठी करा कारण हे बघा सगळ्यांना ज्ञान मिळालं पाहिजे आणि आपल्या जर या सोप्या पद्धती तुम्हाला आवडत असतील तुम्हाला त्याचा फायदा होत असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा याचा फायदा झाला पाहिजे. कारण ज्ञान देऊ तेवढं आपलं ज्ञान वाढतं. त्याच्यामुळे नक्कीच आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. सो आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेअर कराल याची खात्री मला आहे. बघा हे गणित आपण सोडवून घेऊया. बघा हे जे गणित आहे ते मी इथे लिहून घेते. बघा हे 24 24 24 आणि इथे हे 25. आता हे गणित बघता क्षणी आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की इथे कोणता संच योग्य आहे. बघा याचं उत्तर आता हे सगळ्यांमध्ये सेम आहे. मग इथे 25 आहे म्हणजे सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 25. आपण जर बेरीज गुणाकार ठेवलं तर यांचा गुणाकार खूप मोठा येईल. मग इथे आहे का मोठी संख्या? नाही. बरोबर पण येणार नाही. पण आपण जर हा कंस ठेवला बघा इथे अधिक भागाकार आणि हा इथे बरोबर चिन्ह. मग आपल्याला माहिती आहे की भागाकार चिन्हाला पहिल्यांदा क्रिया करून घ्यायची. मग हे 24 आहे तसं लिहून घ्यायचं आहे. बेरजेची ते बेरीज 24 भागिले 24 24 1 24. मग याचं उत्तर किती आलं? 1 बरोबर. मग आता मला सांगा इथे आहे 25 बरोबर हे 25 आहे. मग 24 अधिक 1 बरोबर बघा हे 25 बरोबर 25 म्हणजे याचं उत्तर बरोबर 25 आलेलं आहे. कधी आलं आहे? ज्यावेळेस आपण पर्याय क्रमांक 3 मधला संच ठेवले त्यावेळेस म्हणजे बेरीज भागाकार आणि बरोबर हे चिन्ह ठेवलं त्यावेळेस आपलं हे उत्तर आलेलं आहे. बघा आता हे पटकन आपल्याला निघालं पण बऱ्याच वेळा मुलांचा गोंधळ होतो. मग गोंधळ करायची काही गरज नाही. वेळ लागला तरी चालेल पण प्रत्येक आपण चिन्ह ठेवून बघितलं पाहिजे व्यवस्थित सोडवलं पाहिजे आणि मगच आपलं उत्तर कन्फर्म केलं पाहिजे. म्हणून आपलं या पदावलीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. 60 भागिले 5 वजा 2 अधिक 20 गुणिले 2 वजा 33. आता इथे सुद्धा पहिल्यांदा आपण कंस सोडवून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी 60 आहे तसं लिहून ठेवायचं.
भागिले पण आहे तसं लिहून ठेवायचं आहे. आता कंसामध्ये तर वजाबाकी आहे आणि मी तर मग असं सांगितलं की भागाकार आणि गुणाकार हे चिन्ह मोठी आहेत ती पहिल्यांदा करून घ्यायची, पण तसं नाही. जर पदावलीमध्ये कंस असेल तर पहिल्यांदा कंस सोडवून घ्यायचे आणि मग बाहेरच्या क्रिया करायच्या आहेत. मग बघा इथे 5 वजा 3 बरोबर या पदावलीचं उत्तर आले 3, म्हणून मी इथे 3 लिहून घेतलं. अधिक 20 गुणिले 2 वजा 33. आणि पदावलीमध्ये एकाच वेळेस सगळ्या क्रिया करायचा प्रयत्न करायचा नाही. एका वेळेस स्टेप बाय स्टेप पुढे गेलं तरच आपलं उत्तर कन्फर्म येणार. कारण एका पदावलीची उत्तरं थोडी जरी क्रिया करायची चुकली पुढे मागे तरी आपलं उत्तर वेगळं येऊ शकतं. मग आता इथे बघा इथे भागाकार आहे आणि इथे गुणाकार आहे. मग इथे काय करायचं आहे आपण आधी भागाकार, कारण सांगितलं भागाकार आणि गुणाकार. मग आता इथे बघा 60 भागिले 3 मग किती 3 दुने 6 आणि 3 0 0 म्हणजे याचं उत्तर किती आले 20. अधिकचे इथे अधिक ठेवूया, गुणाकार आहे गुणाकार करून घेऊया. 20 गुणिले 2 बरोबर किती येतं उत्तर 40 वजा हे 33. आता बेरीज आणि वजाबाकी दोनच चिन्ह राहिली. आपल्याला माहिती आहे त्या क्रमाने करायचं. 20 अधिक 40 बरोबर किती उत्तर आलं 60 वजा हे 33. मग आपल्याला यांची वजाबाकी करायची. आपल्याला माहिती आहे 10तून 3 गेले तर उत्तर किती येतं 7 आणि 5तून 3 गेले तर उत्तर किती येतं 2, म्हणजे याचं उत्तर किती आलं आपलं 27. मग 27 कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये, सॉरी पर्याय क्रमांक 1 मध्ये. या पुढची गणितं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.